नमस्कार बालमित्रांनो. आज झालेल्या मंथन स्टेट एक्झाम 2024च्या इयत्ता 5वीच्या इंग्लिश मीडियमच्या प्रश्नपत्रिकेची आपण आन्सर की पाहणार आहोत. यामध्ये मित्र हो, इथे हा तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे आणि ह्या पॅराग्राफच्या स्वरूपामध्ये जी पोएम दिलेली आहे त्यावर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची होती. 1 नंबरचा प्रश्न होता, व्हाय डिड द पोएट कॉल द विंडो अ मॅजिक फ्रेम. यामध्ये मित्र हो, इथं 2 नंबरच्या ओळीमध्ये इथं उत्तर आहे. इथं ट्वाइस आवर विंडो इज अ मॅजिक फ्रेम विथ पिक्चर्स नेवर ट्वाइस द सेम असं दिलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर मित्र हो 3 नंबरचं उत्तर आहे. इट ऑलवेज शोज पिक्चर्स विच आर सेम. कारण इथं नेवर ट्वाइस द सेम असं दिलेलं असल्यामुळं याचं ट्वाइस काढून टाकल्याच्या नंतर याचं हे 3 नंबरचं उत्तर येतं. त्यानंतर 2 नंबरचं उत्तर मित्र हो काय आहे, व्हॉट डज द विंडो होल्ड ऑन द वाइंडलेस नाईट. याचं जे आहे ते 2 नंबरचं उत्तर आहे. हे पहा इथं अ ग्रेट मून राऊंड द व्हाईट. पहा इट होल्ड्स ग्रेट मून राऊंड अँड व्हाईट हे इथं उत्तर आहे. त्यानंतर 3 नंबरचं उत्तर जे आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पोएम. द विंडो शोज द सनसेट की इज व्हेअर द क्लाउड्स ऑफ गोल्ड अँड डॅश डॅश आलेला आहे. तर इथे येईल मित्र हो पर्पल येईल. पहा त्याच्यामध्ये हे वेअर द क्लाउड ऑफ गोल्ड अँड पर्पल लाईन. त्यानंतर 4 नंबर पहा, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल अँड चूज द ऑप्शन. डॅश डॅश इज द बेस्ट पॉलिसी. डॅश डॅश ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इथं नो आर्टिकल येते. पुढे मित्र हो, चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द पझल. इथे आपल्याला डॅश दिलेली होती आणि इथं पण डॅश दिलेलं होतं. तर इथं आपल्याला आर टाकायचं आहे आणि इथं ओ टाकायचं आहे. मग प्राऊड, रिस्पॉन्ड आणि कॉमन असा शब्द श्रृंखला तयार होते, असं पझल तयार होतं. त्यामुळे आर आणि ओ कुठे आहे, 3 नंबरला आहे. त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 6व्या प्रश्नाकडे वळूया आपण. 6वा प्रश्न आहे, अरेंज द ऑल गिव्हन लेटर्स अँड फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर इथं स्क्रॅम्बल लेटर्स दिलेले आहेत, त्याच्यापासून रिक्वेस्ट हा शब्द तयार होतो. फिल इन द ब्लँक बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन. शी हॅड अ सडन ब्रेन डॅश डॅश अँड न्यू एक्झॅक्टली व्हॉट टू डू सॉल्व द प्रॉब्लेम. याच्यामध्ये मित्र हो इथं ब्रेन वेव्ह येते, त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता इथे तुम्हाला हे लिफलेट दिलेलं आहे, ते लिफलेट वाचून प्रश्नांची उत्तरं सोडवायची होती. व्हॉट इज द लिफलेट अबाउट. तर मित्र हो हे लिफलेटमध्ये टायटलमध्येच आहे, त्याचं क्लायमेट चेंज उत्तर येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजचे इफेक्ट्स काय आहेत, तर त्याचं येते पहा, फ्लड रिस्क इन्क्रीज, लँड स्पेसिस एक्सटिंक्ट आणि ओव्हर पॉप्युलेशन. यामध्ये मित्र हो याच्यामध्ये क्लायमेट चेंजमुळं ए आणि बी म्हणजेच ओनली ए आणि बी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर येतो. त्यानंतर 10 नंबर, विच एज ग्रुप इज मलनरिस्ट. त्याच्यामध्ये इथे दिलेलं आहे आपल्याला अप टू 5 इयर्स, म्हणजे हे 1 नंबरचा ऑप्शन बरोबर येतो, 1 to 5. त्यानंतर प्रश्न नंबर 11, फाइंड द नाउन्स फ्रॉम गिव्हन सेंटेन्सेस. द कलर्स ऑफ द इंटेरियर वॉल्स आर लुकिंग ब्युटिफुल. यामध्ये आपल्याला मित्र हो पहा, कलर्स हे एक नाउन आहे आणि वॉल्स हे एक नाउन आहे. म्हणजे कलर्स आणि नाउन हे दोन्ही पण नाउन्स आहेत, म्हणजे ओनली ए अँड बी आर करेक्ट. हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर पुढच्या पेजवरती जाऊया. व्हॉट इज द यंग वन्स ऑफ शिप. त्याचं तर तुम्हाला अगदी सोपं आहे, लॅम्ब आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द डॅश डॅश एंट्रन्स ऑफ हॉल ओपन टुवर्ड्स द ईस्ट. तर द मेन एंट्रन्स MAIN मेन येईल, 13 नंबरचं 1. त्यानंतर 14 नंबरचं बघूया. 14 नंबरचा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट कंजक्शन अँड फिल इन द ब्लँक. यू आर ओव्हरवेट डॅश डॅश वी कुड नॉट टेक यू टू द टीम. म्हणजे यू आर ओव्हरवेट सो दॅट येईल, त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 15, फाइंड द असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर इथं मित्र हो आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स शोधायचं आहे. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, WH क्वेश्चन्स आहे आणि हे इम्परेटिव्ह आहे.
वर्बनं सुरू झालेला आहे. इथं क्वेश्चन मार्क आहे, इथे एक्सक्लेमेटरी. वी कांट गो व्हाईल इट इज रेनिंग हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर 16 नंबर पहा. फाइंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. राईप मँगोज आर ज्युशी अँड स्वीट. याच्यामध्ये आपल्याला मँगोज कसे आहेत, राईप म्हणजे हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. ते कसे आहेत, ज्युसी आहेत म्हणजे हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. आणि स्वीट म्हणजे राईप, ज्युसी आणि स्वीट हे ॲडजेक्टिव्ह आहेत. म्हणजे राईप, ज्युसी, स्वीट, ABC. ऑप्शन कुठं आहे, ऑल आर करेक्ट. 4 नंबरचं बरोबर आहे. त्यानंतर 17. फाइंड द मिनिंग ऑफ द गिव्हन फ्रेजेस. गिव्ह समवन अ हँड म्हणजे काय, मदत करणे. 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. फाइंड द करेक्ट पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा डझनचा, डज नॉटचा डझंट बरोबर आहे. विल नॉटचा वोंट येईल. कॅनॉटचा कांट येईल. इथं हे येणार नाही, एक येणार नाही. आणि हे पण चुकलं. त्यामुळं 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 19 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग स्लोगन इज रिलेटेड विथ पोल्युशन. पहा, स्टॉप बिईंग मीन, कीप द एअर क्लीन ही स्लोगन पॉप्युलेशनच्या संदर्भात आहे. बाकीचे डोंट वरी, बी हॅपी हे काही पोल्युशनच्या संदर्भात नाही. टेक द रिस्क अँड लूज द चान्स हे पण पोल्युशनच्या संदर्भात नाही. नेवर गिव्ह अप विदाऊट फाईट हे पण पोल्युशनच्या संदर्भात नाही आहे. आता 20 नंबरचा ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. आता कोणती रिक्वेस्ट आहे, याच्यामध्ये फॉर्म अ लाईन, आय वॉन्ट युअर हेल्प, विल यू प्लीज टेल मी अगेन, डू यू नीड हेल्प. आता याच्यामध्ये रिक्वेस्ट कोणाला केलेली आहे, विल यू प्लीज टेल मी अगेन ही रिक्वेस्ट केलेली आहे. शिक्षक लोकांना, विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट करण्याची पद्धत आहे. वुड यू लाईक टू या विल यू न आपण रिक्वेस्ट सुरू करतो. त्यानंतर 21 नंबरचं पहा मित्र हो. एक ते चित्र दिलेलं आहे. हे चित्र कशा संदर्भात आहे. सिलेक्ट द करेक्ट हेडिंग ऑफ द गिव्हन पिक्चर. याची हेडिंग द्यायची आहे. तर वर्ल्ड इकॉनॉमी, साऊंड पोल्युशन, एअर पोल्युशन आणि ॲस्ट्रॉनॉमी. आता हे फॅक्टरीच आहे, त्यातून धूर वर निघत आहे, त्यामुळं हे एअर पोल्युशन याचं हेडिंग बरोबर आहे. पुढच्या पेजवरती जाऊयात. 22 नंबरचा प्रश्न. fill in the blank with suitable question. Fill in the blank with suitable question word. Digest are you reading this story? What are you reading this story? Why are you reading this story? Which are you reading this story? And who? याच्यामध्ये मित्रो व्हाय आर यू येते करेक्ट. 22 नंबरचं 2 उत्तर बरोबर आहे. इथं हिट वेव्ह महाराष्ट्र याच्या संदर्भात पॅसेज दिलेला आहे, हा वाचायचा आहे आणि आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. ह्या पॅसेजवर 3 प्रश्न आहेत. इन विच मंथ्स हिट वेव्हज आर ऑब्झर्व्ड. इथे पहा मित्र, पहिल्याच लाईनीमध्ये मार्च आणि जून मध्ये दिलेला आहे, त्यामुळं 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 24 नंबरचा प्रश्न पहा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ हिट वेव्हज. आता हिट क्रॅम्प्स हिट वेव्हमुळे येते, हे हिट क्रॅम्प्स. आणि त्यानंतर हेडॅक पण येते मित्र हो. हे हेडॅक इथं इथं आहे. त्यानंतर विकनेस पण येते, हे विकनेस आहे. मग येत नाही काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट म्हटलेलं आहे, नॉट वाचायचं आहे. नॉट म्हणजे कफ येत नाही मित्र हो. त्यानंतर हाऊ टू मायटिगेट द रिस्क ऑफ द हिट वेव्हज. आता आपल्याला हिट वेव्हजला कसं मायटिगेट करायचं आहे त्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर ड्रिंक सफिशियंट वॉटर याच्यामध्ये दिलेलं आहे. तर पहा, ड्रिंक सफिशियंट वॉटर, त्यामुळं 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता मॅथमॅटिक्स सुरू झालेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. आता त्याच्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कोणता आहे, तर मित्र हो 1 नंबरचा ऑप्शन आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर अँड द ग्रेटेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर. आता व्हिडिओ आपण इथं करून आपण दाखवत राहिलं तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे मी सर्व रफ करून सगळी आन्सर की काढून ठेवलेली आहे. फक्त तुम्हाला मी इथे आन्सर की दाखवत आहे. तर 27चा मित्र हो 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. विच विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स हॅव रॉंग आन्सर. त्याचं रॉंग कोणतं आहे, तर त्याचं 2 नंबरचं रॉंग आहे मित्र हो. 29. बाय सेलिंग 3 आर्टिकल्स ऑफ द सेम प्राइस फॉर 1500 देर इज अ प्रॉफिट ऑफ 600. सो हाऊ मच इज द कॉस्ट प्राइस ऑफ इच आर्टिकल. तर याचं उत्तर आहे 300. त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन्स.
If the fraction given in the following options are arranged in descending order, then which fraction will be the correct at the second number? तर याचं एक नंबरचं उत्तर बरोबर आहे मित्र हो. Mihir put a coin of 5 rupees given by his mother in money box every day except 3 Mondays in the month of December. So how much total amount will be deposited in the month of December? याचं 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. Which of the following 5-digit even number is not completely divisible by 9? तर याचं मित्र हो 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. The price of an article is rupees 600. If the price is increased by 35%, then what is the new price of the article? 33 नंबरचं उत्तर 4 नंबरचं बरोबर आहे. तर 34 कडे वळूया आपण. In the side of the square is doubled, then how many times will its area increase? जर त्याची साईड डबल झाली तर त्याचा एरिया कितीने इन्क्रीज होईल? तर त्याचं उत्तर बरोबर आहे 4 टाइम्स. Which of the following group has smallest sum of the prime numbers? प्राइम नंबरचा स्मॉलेस्ट सम असलेला ग्रुप कोणता आहे? तर 4 नंबरचा आहे 52 17. 1.5 रिम पेपर्स व्हॅल्युएशन किती येईल? तर त्याचं 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे मित्र हो. आता 37 नंबर. Madhavi gives 3 notes each of rupees 500 and 150 in bank. In the exchange, ask for rupees 10 notes of that amount. Then how many rupees 10 notes will be she get? तर she will get 195. हे उत्तर बरोबर आहे. Which of the following pair of Roman numerals and number is correct? याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे हे विचारलेलं आहे. तर यामध्ये मित्र हो 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता 39 कडे जाऊया आपण. There are total 1400 voters in a Kanadwadi. If 57% are male voters, then how many female voters are there? तर याचं उत्तर मित्र हो 2 नंबरचं आहे. 2 hours and 40 minutes means how many seconds? याचं उत्तर आहे 4 नंबरचं. Which is the greatest number that can be formed by using all single digit odd numbers? तर त्याचं उत्तर आहे 4 नंबर. आता 42 कडे वळू आपण. 42 नंबर पहा. Which number should be subtracted from 7,67,592 so that the answer will be 4,65,868? तर याचं उत्तर आहे मित्र हो 1 नंबर. Find the correct symbol that can be placed in the blank box from the options. आता इथं कोणता सिम्बॉल येईल असं विचारलेलं आहे. तर याचं आहे 3 नंबरचं उत्तर. Keshavrav bought the same phone of 10,350 and sell it for 11,25,000. Then how much profit or less did he get in this transaction? आता 11,25,000 म्हणजे मित्र हो 11,250 रुपीज. याच्यातून आपल्याला यामधून ही रक्कम मायनस करायची आहे म्हणजे त्याला किती प्रॉफिट झाला ते कळेल. तर 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 45 क्वेश्चन नंबर 45. How many minutes ago exactly time was 1:30 in the adjoining clause? आता ह्याच्यामध्ये आपल्याला 45 नंबरमध्ये 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 46. Which one of the following pair of conversation of fraction is not correct? याच्यामध्ये 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. A banana seller sells 15 dozen banana for 750 and makes the total profit of rupees 150. So how much is the purchase price of the 1 dozen banana? तर त्याचं 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. What is the difference between cuboid and cube? याचं 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. In a year 2022, Teachers' Day falls on Monday. Then which one of the
फॉलोइंग स्पेशल डे इज द सेम इयर विल बी नॉट फॉल ऑन संडे. तर याचं 2 नंबर उत्तर बरोबर आहे. हाऊ टू राईट 3 रुपीज ऑफ 5 पैसे इन डेसिमल फ्रॅक्शन. तर याचं 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. अरेंज द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. देन नाउ विच डिजिट विल बी at the tens place if we add the second and fourth number from the last. तर मित्रांनो याचं 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 52 नंबर मध्ये दुसरं उत्तर बरोबर आहे. 53 मध्ये 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 54 मध्ये 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 55 मध्ये 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 56 मध्ये 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 57 मध्ये 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 58 क्वेश्चन्सचा 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 59चा 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 60चा 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 61चा 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 62चा 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 63चा 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 64चा 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 65 कडे वळूयात. 65चा 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 66 मध्ये 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 67 च्या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचा ऑप्शन आहे. 68 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 69 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 70 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 71 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 72 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 73 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 74 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आणि 75 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले उत्तर चेक करा आणि आपणास किती गुण मिळाले किंवा आपली कुठली शंका असेल तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.